नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आपण जो काही शिवण क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये आपण 4 टक्स ब्लाउज जो आहे तो कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर कटोरी ब्लाउज जो आहे त्याची पेपर कटिंग, स्टिचिंग, कटोरी वाढवण्याच्या पद्धती, पाइपिंगच्या पद्धती, त्यानंतर ब्लाउज मशीनवरती कशा पद्धतीने शिवायचा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आपण डिटेल मध्ये आपल्या चॅनलवरती बघितलेल्या आहेत। तर आता आपण कालचा जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण कटोरी ब्लाउज जो आहे त्यात पाइपिंग कशा पद्धतीने लावायची आहे तर त्यावरती केलेला आहे। तर कटोरी ब्लाउज जो आहे तो आपला इथे पूर्ण झालेला आहे। तर आजपासून आपण डबल कटोरी ब्लाउजला इथे सुरुवात करतो आहे। डबल कटोरी जो ब्लाउज आहे तर त्यालाच 2 पीस कटोरी असं सुद्धा म्हणतात। काही ठिकाणी सिंगल कटोरी ब्लाउजला बॉम्बे कटोरी म्हणतात किंवा काही ठिकाणी 2 पीस कटोरी जी आहे, जी डबल कटोरी आहे तिला बॉम्बे कटोरी म्हणतात। तर भागानुसार त्यांची नावे जी आहेत ते वेगवेगळे आहेत। तर आजच्या भागामध्ये आपण डबल कटोरी आहे ती शिकणार आहोत। कटोरी जी आहे ती वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वाढवली जाते। तर प्रत्येकाची स्टिचिंगची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळे जे काही माप टाकतात, जी शिवण्याची पद्धती असतात त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात। तर आपल्या क्लासमध्ये जी शिवण्याची पद्धत आहे ती आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। तर चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। आणि जो आपण शिवण क्लास चालू केलेला आहे त्याची प्लेलिस्ट खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला सुरुवातपासून जर क्लासेस बघायचे असतील तर डायरेक्ट तुम्हाला प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर पहिल्यापासूनचे जे व्हिडिओ आहेत त्या प्लेलिस्टवरती मिळणार आहेत। तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे मी 34 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे। तर डबल कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला जी काही आपली साधी कटोरी आहे त्या कटोरीचंच माप आपल्याला लागतं आणि त्याचंच ड्राफ्टिंग आपल्याला इथे लागतं। तर इथे मी साधं जे आपली सिंगल कटोरी ब्लाउज असतं आपलं त्याचंच कटिंग इथे घेतलेलं आहे। तर हा बॅक साईडचा पार्ट जो आहे तो मी इथे साईडला ठेवतेय आणि तुम्हाला हे बाकीचे पॅटर्न मी इथे दाखवतेय। इथे 34 साईजचं मी कटोरी ब्लाउजचं पॅटर्न जो आहे तो इथे कट करून घेतलेला आहे। ही जी कटोरी आहे ती मी अजून वाढवलेली नाहीये। तर इथे तुम्ही पाहू शकता हा पॅटर्न मी फक्त कट करून इथे घेतलेला आहे। तर हा पॅटर्न कशा पद्धतीने कट करायचा आहे याचा व्हिडिओ जो आहे तो आपण सिंगल कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता की सिंगल कटोरी ब्लाउज जो आहे तो कशा पद्धतीने कट करायचा आहे, कशा पद्धतीने तो ब्लाउज शिवायचा आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्यानंतर कटोरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची आहे त्याच्यासाठी सुद्धा आपला सेपरेट व्हिडिओ जो आहे आपल्या चॅनलवरती आहे। त्याची सुद्धा लिंक जी आहे ती खाली मी जी प्लेलिस्ट देणार आहे त्याच्यामध्ये रुचा क्रिएशन शिवण क्लास म्हणून नावाची एक प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल। तर त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या व्हिडिओची लिंक जी आहे ती मिळून जाणार आहे। तर आता ही जी कटोरी आहे ही कटोरी आपण सगळ्यात अगोदर इथे वाढवून घेणार आहोत। तर चला एकदा कटोरी वाढवूयात आणि त्यानंतर जे आपण डबल कटोरी इथे आपल्याला शिकायची आहे आजच्या भागामध्ये ती कशा पद्धतीने तयार करतात ते सुद्धा आपण आजच पाहणार आहोत। तर चला सुरुवात करतोय। तर जी सिंगल कटोरी असते, आपण जो नॉर्मली आपला नेहमीचा पॅटर्न जो आहे शिवणातला, तर त्यामध्ये काय होतं तर जेव्हा आपण सिंगल कटोरीला टक्स मारतो, सिंगल टक्स ज्याला येतो त्या कटोरीला, तर त्या कटोरीला काय होतं जिथे आपला बस्ट पॉइंट आहे तिथे टोक येत असतं। तर बऱ्याच जणांना तो टक्स तिथे तो पॉइंट जो आहे तो आवडत नाही। तर त्यामुळे बरेच जण सिंगल कटोरी शिवण्यापेक्षा डबल कटोरी इथे शिवत असतात। कटोरी वाढवायची कशी ते पाहतोय। तर इथे हा जो पॅटर्न आहे मी आहे तसाच इथे आउटलाईन अगोदर काढून घेतेय। तर हा जो पॅटर्न आहे 34 साईजचा आहे आणि ही जी कटोरी आहे मी 5.5 इंचाची इथे कटोरी घेतलेली आहे। तर ही जी कटोरी आहे ती आहे 5.5 इंचाची, माप आहे 34 इंच। तर तुमचं जे काही माप असणार आहे आणि जे छातीचं माप असेल, कटोरीचं माप असेल त्या मापानुसार तुम्ही कटोरी वाढवताना जे चेंजेस करायचे आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। त्यानुसार तुम्ही येथे चेंजेस करून घ्यायचे आहे आणि कटोरी इथे वाढवायची आहे। तर इथे 5.5 इंचाची ही कटोरी आहे। त्यानंतर कटोरी 5.5 इंचाची आहे, तर वाढवताना आपल्याला ती जी आहे 1.5 इंचाने इथे वाढवायची आहे।
ओके, तर इथे मी कटोरीचं माप लिहिलंय आणि 1.5 इंचानं वाढवायचं आहे ते लिहिलं आहे. तर 1.5 इंच का वाढवायचे ते आपण कटोरीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार नाही, नाहीतर हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होऊन जाईल. त्यानंतर इथे आपण 1/2 इंचावरती सरळ वाढवून घ्यायचे. या साईडला सुद्धा गळ्याच्या 1/2 इंच वाढवून घ्यायचे. त्यानंतर आता हे जे मार्किंग आहे हे आपल्याला मोजून घ्यायचंय. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते अगोदर. इथे मी फक्त पॉइंट दिलाय 1.5 इंचावरती. तर हे जे आहे टोटल ही जी रेषा आहे आपली आहे 5.25 इंच. तर इथे हा जो पॉइंट आहे आपला 5.25 इंच भरला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मोजायचा आहे. तर हा 5.25 इंच नाहीये, थोडासा कमी आहे. तर मी इथे हा 5.25 इंचावरती पॉइंट घेतला आणि हा जो पॉइंट आहे इथे मी जोडून घेते अगोदर. इथे मी जोडून घेतला. आता हा पॉइंट आपल्याला हा जो नवीन पॉइंट मिळालाय तिथे जोडून घ्यायचा आहे. कारण ही जी सरळ रेषा आहे आपण आता जी 5.25 इंचाची मोजली ना, तर ती आपली हुकलूकची जी काही पट्टी आहे त्या पट्टीचं हे माप आहे. हे माप आपलं जर इथे कमी जास्त झालं तर आपली हुकलूकची जी पट्टी आहे इथे कमी जास्त होत असते. तर त्यामुळे इथे आपलं हे जे माप आहे मी अगोदर मोजून घेतलं आणि तेवढं माप इथे अगोदर टाकून घेतलंय. ठीक आहे. आता इथे आपण जेवढं इकडे 1.5 इंच वाढवलंय तर या साईडने सुद्धा आपण 1.5 इंच वाढवायचे. 1.5 इंच वाढवलंय. आता हा जो पॉइंट आहे आपल्याला वाढवत वाढवत इथपर्यंत आणायचा आहे. कधी पण हा जो गोल आपण काढतो तर तो आपल्याला डॉट लाईननेच काढायचा आहे, जेणेकरून जी आपली कटोरीचा शेप आहे तो एकदम व्यवस्थित इथे आपल्याला काढता येतो आणि जरी चुकला तरी तो आपल्याला तो नीट करता येतो. जर आपण डायरेक्ट लाईन काढली आणि हा जो आपला गोल आकार आहे व्यवस्थित आला नाही तर आपण सारखं तो गोल आकार जो आहे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्याला कटिंग करायचं असतं तेव्हा कन्फ्युजन होतं की नेमका कोणता आकार आपला परफेक्ट आहे आणि आपल्याला कोणता आकार जो आहे तो कट करायचा आहे. तर कधी पण अगोदर डॉट लाईन काढायची आणि त्याच्यानंतर आपल्याला तो आकार कट करून घ्यायचा. आता ही जी मेन कटोरी आहे ती मोजायची आहे. ती आहे इथे 5.5 इंच. 5.5चा अर्धा झाला इथे 2.25 इंच. तर 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. सरळ रेषा मी इथे मारून घेतली. 1.5 इंचावरती पॉइंट मी घेतलेला आहे इथे. ओके. आणि त्यानंतर हा जो पॉइंट आहे आपला त्याच्यावरती सुद्धा आपल्याला जेवढा आपला पॉइंट घ्यायचा असतो तो पॉइंट इथे आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे जो आपला टक्स असतो तो पूर्ण टक्स मी इथे 3 इंचाचा 3.5 इंचाचा इथे घेते. आपला जो नॉर्मल टक्स असतो तो असतो इथे 2.5 इंचाचा. पण हा जो टक्स आहे आपला डबल कटोरी आहे तर मी ते 3.5 इंचावरती मार्किंग करते. इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलंय. ओके. आता हा जो पॉइंट आहे आपला इथे मिळालेला त्याच्या खाली आपला अर्धा इंच घ्यायचा आहे. अर्धा इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर हा जो पॉइंट आहे त्याच्या खाली सुद्धा आपल्याला परत अर्धा इंच घ्यायचे. आता जर तुम्ही इथे बिगिनर असाल म्हणजे नवीन शिकत आहे तर तुम्हाला शिलाईसाठी कपडा जर जास्त लागत असेल तर तुम्ही अर्धा इंचाऐवजी इथे 1/2 इंच सुद्धा वाढवू शकता. पण इथे आता नॉर्मली मी अर्धा इंचच वाढवते तर मी इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलंय. त्यानंतर हे जे पॉइंट आहे दोन्ही साईडनी मी इथे जोडून घेते. यानंतर आता जेवढा मी इथे कटोरीचा भाग वाढवलेला आहे तेवढा कटोरीचा भाग मी इथे टाकून घेते. तर 1.5 इंचाने मी कटोरी वाढवली आहे तर इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. या साईडने सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता हे दोन्ही जे पॉइंट आहे आपल्याला इथे वरच्या पॉइंटला जोडून घ्यायचे आहेत.
तर हा आपला मेन कटोरीचा टक्स इथे तयार झालेला आहे. पण आता तुम्हाला दिसताना ही सगळी जी कटोरी आहे इथे सिंगल कटोरीच इथे दिसत असेल. तर इथे या पॉइंट पासून आपल्याला 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करायचे. जर तुमची कटोरी मोठी आहे म्हणजे 6 इंचापेक्षा जर मोठी आहे तर तुम्ही इथे 3.5 ते 4 इंचावरती मार्किंग करू शकता. तर आता ही कटोरी जी आहे नॉर्मल कटोरी आहे 5.5 इंचाची. तर मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतेय. त्यानंतर जेवढा आपण इकडच्या बाजूने वाढवलंय तर मी इकडे 2.5 इंच वाढवलेला आहे. तर इकडे मी 3 इंच, तेवढं आपल्याला अर्धा इंचाने इकडून जास्त वाढवायचंय. इकडे मी 2.5 इंच वाढवलंय, इकडे मी 3 इंचानं वाढवलंय, अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, हा जो पॉइंट आहे आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. दोन्ही साइडनी मी जोडून घेतेय. हे पॉइंट मी जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग केलं. टेपनं पाहूयात आपण. अर्धा इंचानं मार्किंग केलं. त्यानंतर या साइडने सुद्धा मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर हे पॉइंट दोन्ही आपण जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर हा जो पॉइंट आपण अर्धा इंचाचे दोन्ही साइडला घेतले तर हे दोन्ही पॉइंट आपल्याला याच पॉइंटला जोडून घ्यायचे आहेत. तर हे ड्राफ्टिंग आपलं इथे झालेलं आहे. आपण आता ही कटोरी जी आहे कटिंग करून घेऊयात. याच्यानंतर आपण कटोरी जी आहे एकदम सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने कट करायची आहे ना ते सुद्धा आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूयात. तर अगोदर ही कटोरी मी इथे कट करून घेतेय. तर इथे आपण कटोरीची फक्त आउटलाईन मी इथे कट केलेली आहे. आता कटोरी मी इथे सांगतेय का अगोदर आपल्याला हा जो पॉइंट आहे अर्धा इंच हा आपण इथे वाढवलेला आहे. तर हा आपण इथे कट करून टाकणार आहोत. तर हा कट केल्यानंतर आपली कटोरी जी आहे ती लहान होते. तर त्यासाठी हा जो अर्धा इंच आहे तो आपण इथे अर्धा इंच खालच्या भागात वाढवलेला आहे. म्हणजे आपली कटोरी जी आहे इथे कमी पडत नाही. तर मी इथे हा पॅटर्न कट केला इथे. तर हा पॅटर्न कशा पद्धतीने शिवायचा ते सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे कटोरीचे दोन्ही जे भाग आहेत मी इथे कट करून घेतलेले आहेत. तर इथे आपण हे जे दोन्ही पार्ट इथे कट केलेले आहेत तर हे जे दोन्ही पार्ट आहे आपण शिवताना इथे जॉईंट करणार आहोत. तर जॉईंट केल्यानंतर काय होतं, हा जो भाग आहे इथे आपला त्याला इथे टोक येत नाही आणि आपली कटोरी जी आहे एकदम व्यवस्थित गोल आकार इथे तयार होते. आता हा जो आकार आहे आपण जेव्हा जॉईंट करतो तेव्हा कटोरी जी आहे ती आपली पूर्ण गोल आकारात तयार होते. ओके. तर आता मी इथे हे जे दोन्ही पार्ट आहे इथे सेपरेट करून घेतलेत. आता काय करायचं आहे, हा जो इथे तुम्हाला टोक दिसत असेल तर या टोकाला आपल्याला इथे नॉर्मल फक्त गोल शेप इथे देऊन द्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम नॉर्मल कट मी इथे दिलेला आहे आणि तो जो आकार आहे इथे मी गोल करून घेतलेला आहे. तर ही झाली आपली एक पहिली पद्धत डबल कटोरी इथे वाढवण्याची. आता हीच कटोरी आपण दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने वाढवू शकतो चला ते दाखवतेय. तर आता मी इथे हा पेपर घेतलेला आहे. ही कटोरी जी आपण अगोदर वाढवलेली आहे तीच कटोरी मी आता परत घेतलेली आहे. तर आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. तर मी अगोदर कटोरीचे इथे आउटलाईन काढून घेतेय. तर मी इथे कटोरीची आउटलाईन जी आहे पूर्ण काढून घेतलेली आहे. आता आपण जी नेहमी कटोरी जी आहे ती वाढवतो त्या पद्धतीने आपली कटोरी इथे वाढवून घ्यायची आहे. तुमची कटोरी जी आहे ती कोणत्या साईजची आहे त्या साईजनुसार तुम्ही कटोरी जी आहे अगोदर वाढवून घ्या. तर आता मी इथे सरळ रेषा मारून इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. ओके. त्यानंतर आता ही जी सरळ बाजू आहे इथे सरळ ही रेषा वाढवून घ्यायची आहे. तिथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ही जी बाजू आहे मी इथे आहे तशीच इथे वाढवून घेते अगोदर.
तर जशी नेहमी आपण वाढवतो त्याच पद्धतीने मी इथे कटोरी आता वाढवून घेते. तर आता इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर या साईडला सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. पूर्ण कटोरी जी आहे त्याचा मध्य काढून घेतला. तर 5.5 ची कटोरी आहे. 5.5 चा मध्य झाला 2.25 इंच. 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर इथे मी 3 मार्किंग करून घेतले. हे 2 1.5 इंचांचे आणि हा याचा मध्य. ओके, आता ही रेषा इथे जोडून घेतीये. तर कटोरी कशी वाढवायची आहे आपण ऑलरेडी व्हिडिओ हा बघितलेला आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी मी इथे डिटेलमध्ये परत सांगत नाहीये. फक्त मी इथे 34 छातीसाठी जी 5.5 ची कटोरी आहे तर ती कशा पद्धतीने वाढवायची आहे तेवढंच मी इथे आता दाखवत आहे. इथे हा गोलाकार मी देऊन घेतलाय. आता इथे आपण सरळ लाईन मारून घेतोय. इथे मी पूर्ण सरळ लाईन मारून घेतली. आता का मारली आहे तर ते सुद्धा बघूयात आपण. आता या रेषेवरती 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतीये. तुमची कटोरी कितीही इंचाची असेल, तुम्ही खालचा जो टक्स आहे 1.5 इंचाने इथे वाढवायचा आहे. जरी छोटी कटोरी असेल तरी सुद्धा. त्यानंतर हा पॉइंट जो आहे मी इथे जोडून घेतला. तर इथे आपण नॉर्मल कटोरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवतो त्याच पद्धतीने मी ही कटोरी आता वाढवून घेतलेली आहे. ओके, आता आपल्या या कटोरीला डबल कटोरी करायचं आहे. तर ते कसं करायचंय ते सुद्धा मी आता दाखवतेय. आणि ही जी पद्धत आहे तुम्हाला नक्कीच सोपी वाटणार आहे. तर आता काय करायचंय, हा भाग आपण 1.5 इंचाने वाढवलेला आहे. तर हा सुद्धा आपण 1.5 इंचानेच इथे वाढवून घ्यायचा आहे. इथे 1.5 इंचावरती पॉइंट केला. त्यानंतर या साईडने सुद्धा मी 1.5 इंचावरती पॉइंट करून घेतलाय. त्यानंतर हा जो टक्स आहे मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग केलं. या रेषेपासून 1 इंचावरती हा पॉइंट मी इथे जोडून घेतला. इकडच्या साईडने सुद्धा जोडून घेतला. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो पॉइंट आहे मी पॉइंट दाखवतेय कोणता पॉइंट आहे तो. आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलेला दोन्ही साईडचा. तर त्या दोन्ही साईडच्या खाली आता आपण 1/2 ते 1.5 इंच इथे वाढवून घ्यायचे. तुम्ही बिगिनर आहात, नवीन शिकत आहात, तुम्ही 1.5 इंच वाढवा जेणेकरून कपडा जो आहे तुम्हाला जास्त लागणार आहे. पण आता जे रेग्युलर शिवतात त्यांना कपडा जो आहे जास्त लागत नाही. तुम्ही 1/2 इंच इथे वाढवला तरी सुद्धा चालतं. मी इथे 1/2 इंच वाढवून घेतलं. या साईडने सुद्धा मी 1/2 इंचावरती मार्किंग करून वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचंय, इथे आपण 1/2 इंच वाढवला, इथे सुद्धा 1/2 इंच वाढवा. त्यानंतर इथे जर तुम्ही 1.5 इंच वाढवलं असेल तर या भागात सुद्धा तुम्हाला 1.5 इंचच वाढवायचं आहे. तर मी 1/2 इंच वाढवलेला आहे. तर या खाली सुद्धा मी 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलंय. ओके, इथे तुम्ही हा टक्स पाहू शकता. हा जो आहे 3.25 ते 3.5 इंच आपला हा नॉर्मली भरतो. तर आपण जी पहिली कटोरी वाढवलेली आहे त्यात सुद्धा तुम्हाला दिसलं असेल की मी 3.5 इंचाचा तो टक्स इथे घेतला होता. तर या दोन्ही जे रेषा आहेत त्या इथे मी पॉइंट जोडून रेषा मारून घेतलेल्या आहेत. तर इथे आपली ही कटोरी जी आहे वाढवून तयार झालेली आहे. आता हा जो टक्स आहे मी इथे वाढवलेला आहे तर आहे तसंच आपल्याला खालच्या रेषेवरती इथे घ्यायचा आहे. आता ही जी कटोरी आहे मी इथे कट करून घेतीये. त्यानंतर मी कटोरी जी आहे डबल कटोरी कशा पद्धतीने करायची आहे तर ते सुद्धा आता सांगणार आहे. तर फक्त मी खालचा भाग इथे अगोदर कट करून घेतीये. तर इथे मी खालचा भाग फक्त कट करून घेतलाय आता. तर इथे हा भाग तुम्ही पाहू शकता. हा फक्त मी खालचा भाग कट केलेला आहे. कटोरी कुठून वाढवायची ते मी सांगतेय. तर हा आपला टक्स इथे 3.25 ते 3.5 इंचाचा तयार होतो. तर आता हा जो भाग आपण इथे वाढवलेला आहे तर तो आपण इथे काउंटिंग मध्ये धरायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या इथे खालून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचंय.
तर इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. जर तुमची कटोरी जी आहे 6 इंचापेक्षा जास्त असेल तर इथे कटोरीचा आकार जो आहे वाढवल्यानंतर मोठा दिसणार आहे. तर इथे तुम्ही 2 इंचापेक्षा जास्त म्हणजे 2.25 किंवा 2.5 इंच इथे टाकू शकता. तर इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने आपण या मार्किंग पासून इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. जेवढं माप आपण इथे टाकतो त्यापेक्षा अर्धा इंचाने इथे वाढवून टाकायचंय. ते इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. यानंतर आता हा जो आपला पॉइंट आहे इथे मी 1/2 इंचावरती मार्किंग करतेय. आता हे जे तिन्ही पॉइंट आहे आपल्याला जोडून घ्यायचे. तर इथे आपलं तिन्ही पॉइंट जे आहे जोडून झालेले आहे. आता इथे आपण याला कट करायचं नाहीये. जर तुम्हाला कट करायचं असेल तुम्ही कट करून घेऊ शकता, तशी काहीच हरकत नाहीये. कट केलं तरी सुद्धा आपली जोडल्यानंतर तशीच होणार आहे. पण इथे मी शॉर्टकट सांगते तुम्हाला आणि एकदम सोप्या पद्धतीने ही कटोरी वाढवायला दाखवतीये. तर इथे कट करायचं नाहीये. जसं आपण नॉर्मल ड्राफ्टिंग करतो त्या पद्धतीनेच हा भाग कट करायचा आहे. तर इथे या 2 पद्धतीने मी कटोरी जी आहे ती वाढवून घेतलेली आहे. तर इथे आता हा जो कटोरीचा भाग आहे कशा पद्धतीने जॉईंट होणार आहे किंवा कशा पद्धतीने तयार होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. तर आता ही कटोरी जी आहे ती मी तुम्हाला सांगतेय. तर इथे ही कटोरी जी आहे आपली इथे वाढवून झालेली आहे. तर आता आपण हा जो पॅटर्न आहे जेव्हा आपण कपड्यावरती कटिंग करणार आहोत तर तेव्हा काय करायचं आहे, हा जो टक्स आहे आपण नेहमीच्या कटोरीला आपण ज्या पद्धतीने टक्स मारतो त्या पद्धतीने आपल्याला हा टक्स जो आहे मारून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी रेषा आहे आपण इथे काढलेली आहे तर त्या लाईनवरती आपला कपडा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर 1/2 इंचावरती शिलाई मारायची आहे. तर या लाईनवरती आपला कपडा फोल्ड झाल्यानंतर 1/2 इंचावरती आपण जेव्हा शिलाई मारणार आहोत तर ती शिलाई जी आहे इथे या पॉइंटवरती येणार आहे, या टक्सच्या टोकावरती येणार आहे आणि शिलाई जी आहे ती आपली बरोबर इथे या पॉइंट पर्यंत 1/2 इंच या साइडने सुद्धा म्हणजे फोल्ड केल्यानंतर हा जो कपडा आहे आपला इथे अर्धा इंच जाणार आहे. आपली डबल कटोरी जी आहे इथे सिंपल पद्धतीने तयार होणार आहे. तर इथे दोन्ही पद्धतीने मी कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे ते इथे दाखवलेलं आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण ही कटोरी कशा पद्धतीने शिवायची आहे तर ते पाहणार आहोत. तर तुम्हाला या दोन्हींपैकी कोणती कटोरी जी सोपी वाटली ती तुम्ही मला कमेंट करून खाली सांगू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पद्धतीने डबल कटोरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची आहे ते बघितलेलं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तरी सुद्धा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.